दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11:30 वाजता सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कॉम्रेड ॲडव्होकेट आर कोरडे, कॉम्रेड बाबूराव गाडे, कॉम्रेड किसनराव काशिदे, कॉम्रेड शेख तुराप, शेख शमत, कॉम्रेड तुळशीराम खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे। स्वातंत्र्यावर गदा आणणारं जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रभर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि इतर मित्र पक्षाच्या वतीने लोकांच्या मूलभूत अधिकारावरती गदा आणणारं जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने होऊ घातलेलं आहे। ते विधेयक रद्द करावं यासाठी महाराष्ट्रभर आज निदर्शने आंदोलने केल्या जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत मुख्यमंत्र्यांना आज निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या विधेयकामुळे आपल्या देशातील व महाराष्ट्रातील प्रत्येकाचे मूलभूत अधिकार आहेत, बोलण्याचे, विचार मांडण्याचे, सरकारविरुद्ध बोलण्याचे, यावरती या विधेयकामार्फत गदा आणल्या जाणार आहे आणि या विधेयकाचा सरकार गैरवापर करून विरोधी पक्षांचे किंवा आंदोलनकर्त्याचे किंवा सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांच्या वरती जेलमध्ये टाकण्याचं हे तरतूद करणारे विधेयक आहे आणि म्हणून हे विधेयक रद्द झालं पाहिजे। हे विधेयक जे आहे हे ब्रिटिश कालामध्ये जे पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं त्या धर्तीवरती हे विधेयक या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे। या विधेयकामुळे व्यक्ती असेल, संघटना असेल, गैरकायदेशीर घोषित करून त्यांना जेलमध्ये घालण्याचं हे तरतूद केलेली आहे। खरं पाहिजे तर नक्षलवाद्यांचा, शहरी नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली हे जनतेचं आंदोलन दडपण्यासाठी लोकांचे लोकशाही मार्गाने जे काही धरणे असतील, आंदोलनं असतील किंवा व्यक्तिगत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं असेल, मतं व्यक्त करण्याचं असेल, लेखक असतील, साहित्यिक असतील, दिग्दर्शक, चित्रपट निघालणारे जे काही डायरेक्टर असतील, या सर्वांच्या मूलभूत अधिकारावरती ही गदा आणणारं विधेयक असल्यामुळं याचा गैरवापर येणाऱ्या काळामध्ये सरकार करू शकते आणि म्हणून हे विधेयक संविधानाच्या विरोधात असल्यामुळं, जनतेच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असल्यामुळं हे विधेयक रद्द झालं पाहिजे।